वेलकम टू द हिंदू एनालिसिस सीरीज ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक अनाउन्समेंट आहे. पुढच्या वीक पासून एव्हरी मंडे टू वेनसडे, सोमवार, मंगळवार आणि बुधवार यूपीएससी प्रिलिम्स 2025 च्या दृष्टिकोनातून हिंदू 1 इयर रिव्हिजनची सीरीज चालू होणार आहे. ही सीरीज लाईव्ह असणार आहे YouTube प्लॅटफॉर्म वरती. सकाळी 8 वाजता ती लाईव्ह होईल. ओके, सो फ्रॉम नेक्स्ट वीक, ओके, फ्रॉम नेक्स्ट वीक एव्हरी मंडे, ट्यूजडे अँड वेनसडे लाईव्ह सकाळी 8 वाजता आपल्या YouTube चॅनल वरती यूपीएससी 1 इयर हिंदू रिव्हिजन सीरीज चालू होणार आहे. त्यामध्ये जानेवारी 2024 पासून ते जानेवारी 2025 पर्यंतचे अखंड जीएस चे करंट अफेअर्स यूपीएससी प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून कव्हर होतील. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्या सीरीज मध्ये मेन्सचा कुठलाही अँगल डिस्कस केला जाणार नाही. ती कम्प्लिटली 100% होल अँड सोल यूपीएससी प्रिलिम्स ओरिएंटेड असणार आहे. ओके, सो त्याची लेवल पण यूपीएससी ची असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप अनालिसिस होईल करंट अफेअर्स, विच विल बी युजफुल फॉर युअर यूपीएससी प्रिलिम्स 2025. फाइन. सो सध्या आजच्या न्यूजपेपर मधले इम्पॉर्टंट हायलाइट्स आपण डिस्कस करूया आजच्या सीरीज मध्ये. सो इन दॅट केस फर्स्ट आर्टिकल पॉवर्स ऑफ गव्हर्नर यावरती आपल्याला चर्चा करायची आहे, कारण त्या कॉन्टेक्स्ट मध्ये गव्हर्नरची पॉवर बिल वरती असेंट देण्यात कुठपर्यंत मर्यादित असते किंवा कुठपर्यंत एक्सटेंड होते त्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सेकंड मुद्दा, इंडियाज थर्मल पॉवर एमिशन्स. हा एक एडिटोरियल आलेला आहे न्यूजपेपर मध्ये. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये थर्मल पॉवर जनरेशन मधून जे ग्रीन हाऊस गॅसेस एमिट होतात त्याला फिल्टर आउट करण्यासाठी किंवा त्यांना रिड्यूस करण्यासाठी कुठले मेजर्स अडॉप्ट केले जाऊ शकतात यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. नेक्स्ट आर्टिकल ॲडहॉक जजेस ऑफ हायकोर्ट. सो त्या संदर्भामध्ये हायकोर्ट मध्ये ॲडहॉक जजेसच्या नेमणुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. सो ते बदल कुठल्या अँगल मध्ये करायचे किंवा केले गेलेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि लास्टली व्हेरी इम्पॉर्टंट, अदानीज प्रोजेक्ट इन श्रीलंका, अदानीज ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट. सो तो आपल्याला सविस्तर डिस्कस करायचा आहे आणि हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण 2024च्या जून महिन्यापासून हा मुद्दा पेपरमध्ये रिव्हॉल्व होतोय विथ रिस्पेक्ट टू अदानीज ग्रीन पॉवर इन्व्हेस्टमेंट्स अँड फ्रॉड्स कनेक्टेड टू द अदानी ग्रुप्स. सो तो कॉन्टेक्स्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. So let us begin with our analysis. पहिला आर्टिकल, what was gross about the 12 bills kept pending for 3 years Supreme Court asked to Tamil Nadu governor. म्हणजे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा एक प्रश्न होता तामिळनाडूच्या गव्हर्नरला की 3 वर्षांसाठी 12 बिल्स फक्त असेंट देण्यावाचून का विथहोल्ड करून ठेवले, त्यांना पास का नाही करण्यात आलं. तर आता इथे प्रश्न उभा होतो की गव्हर्नरकडे नेमकं बिल्स वरती असेंट देण्याच्या ज्या पॉवर्स आहेत त्या कशा मर्यादित आहेत किंवा त्या कुठपर्यंत एक्सटेंड होतात ते आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सो दिस होल आर्टिकल रिव्हॉल्व्स अराउंड आर्टिकल 200 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जो सांगतो गव्हर्नरच्या असेंट बद्दल. आता गव्हर्नर कडे एखादं बिल जेव्हा येतं, गव्हर्नर त्या बिल वरती प्रतिक्रिया कशी देऊ शकतो. सो गव्हर्नर कॅन आयदर पास द बिल, गव्हर्नर त्याची सही करेल आणि असेंट देईल, पास करेल, किंवा गव्हर्नर विथहोल्ड करेल त्या बिलला, किंवा गव्हर्नर विल सेंड बॅक द बिल फॉर रिकन्सिडरेशन ऑफ द स्टेट लेजिस्लेचर, किंवा अजून एक चौथा ऑप्शन आहे की गव्हर्नर कॅन कीप दॅट बिल रिझर्व्ड फॉर द कन्सिडरेशन ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे गव्हर्नर ते बिल प्रेसिडेंटकडे हँडओव्हर करू शकतो. सो हे 4 ऑप्शन्स गव्हर्नरच्या हाती असतात. पण आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की ह्या पॉवर्स कशा हाताळल्या जाऊ शकतात, ह्या पॉवर्स कुठपर्यंत मर्यादित आहेत, किंवा गव्हर्नरचा थोडक्यात रोल स्टेट लेजिस्लेचर मध्ये कसा प्रॉमिनंट ठरतो. सो त्या अनुषंगाने पहिला मुद्दा बघा, द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट ले डाऊन any provision for the manner in which the governor and the state must engage when there is difference of opinion. उदाहरणार्थ, गव्हर्नरचं मत एखाद्या मुद्द्यावरती वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल, युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड मध्ये इम्प्लिमेंट करण्याबाबत बिल आहे. सो गव्हर्नरला वाटतंय की यूसीसी इम्प्लिमेंट झाला पाहिजे, पण तिथल्या स्टेटला किंवा स्टेट लेजिस्लेचरला किंवा स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सला असं वाटत नाहीये, अज्युम करा की यूसीसी इम्प्लिमेंट व्हावं. सो देयर इज डिफरन्स ऑफ ओपिनियन between the council of ministers of the state legislature and the governor. So constitution मध्ये अशी कुठलीही तरतूद मेन्शन करण्यात आलेली नाहीये की जेव्हा दोघांमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन होईल, जसं की गव्हर्नर आणि स्टेट लेजिस्लेचर किंवा स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, सो त्या सिच्युएशन मध्ये कुठलं पाऊल उचललं गेलं पाहिजे किंवा कुठले ऍक्शन्स कॅरी आउट केले गेले पाहिजेत याबद्दल कुठलीही तरतूद आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाहीये. ओके, त्यानंतर देयर इज ऑल्सो नो प्रोव्हिजन टू इम्पीच अ गव्हर्नर. तर लक्षात घ्यायचंय, गव्हर्नरचं इलेक्शन होतं का तर नाही,
गव्हर्नरला अपॉइंट केलं जातं कोणाद्वारे? प्रेसिडेंटद्वारे. सो आपण गव्हर्नरला काय म्हणतो? कॉन्स्टिट्यूशनल हेड ऑफ द स्टेट, किंवा आपण म्हणतो एजंट ऑफ द सेंटर, एजंट ऑफ द सेंटर इन द स्टेट, असं आपण गव्हर्नरची डेफिनेशन म्हणजे शिकतो आपल्या आर्टिकल्स मध्ये. सो ह्या ठिकाणी इम्पिचमेंटची प्रोसिजर गव्हर्नरला लागू होत नाही, कारण गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑन ऍडवाइस ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, ओके, ऑफ द सेंटर. सो ही कॅन बी रिमोव्ड ओनली ऑन बिहाफ ऑफ द प्रेसिडेंट. सो गव्हर्नरचा टेन्युअर हा फिक्स्ड आहे का? तर नाही. ही एन्जॉयज हिज ऑफिस इन द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. ही गोष्ट लक्षात घ्यायची, यावरती प्रश्न आलेले आहेत. सो जे गव्हर्नरचं ऑफिस आहे, टाइम पिरियड आहे, दॅट लाईज इन द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. आणि ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये चीफ मिनिस्टर रिस्पॉन्सिबल असतो, अकाउंटेबल असतो, अन्सरेबल असतो टू द पीपल, दॅट इज टू द स्टेट लेजिस्लेचर. त्या उलट गव्हर्नर हा स्टेट लेजिस्लेचरला अकाउंटेबल नसतो किंवा अन्सरेबल नसतो. तो जर कोणाला अन्सरेबल असतो तर तो फक्त सेंटरला, पार्लमेंटला. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता हा मुद्दा महत्वाचा आहे जो तुम्हाला मेन समजून घ्यायचा आहे. लास्ट पॅराग्राफ. द गव्हर्नर डज नॉट एक्सरसाइज एनी डिस्क्रिशनरी पॉवर्स while withholding assent or returning a bill to the state legislature. He is required to act as per the advice of Council of Ministers. म्हणजे बाय कन्व्हेन्शन किंवा रूल्सच्या अकॉर्डिंग. डिस्क्रिशनरी पॉवर आहे का विथहोल्ड करण्याची बिल गव्हर्नरकडे? तर ती नाही. जर पब्लिक बिल असेल म्हणजे प्रायव्हेट बिल सोडून कुठलंही बिल गव्हर्नरकडे आलं इन द स्टेट लेजिस्लेचर, त्याला असेंट देणं बंधनकारक असतं किंवा बाय कन्व्हेन्शन त्यांनी असेंट दिलाच पाहिजे. ओके, ही तरतूद हे सांगते की गव्हर्नर डज नॉट एक्सरसाइज एनी डिस्क्रिशनरी पॉवर. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने अशी कुठलीच डिस्क्रिशनरी पॉवर गव्हर्नरला दिलेली नाहीये एक्सेप्ट इन केस ऑफ प्रायव्हेट मेंबर बिल. आता लक्षात घ्या, प्रायव्हेट मेंबर बिल जर गव्हर्नरच्या टेबलवरती आलं तर त्या सिच्युएशन मध्ये गव्हर्नरकडे डिस्क्रिशनरी पॉवर आहे बिल विथहोल्ड करण्याची किंवा बिलला माघारी पाठवण्याची. पण इतर कुठलेही बिल्स असतील, जसं की गव्हर्नमेंट बिल झालं, प्रायव्हेट बिल झालं, मनी बिल, फायनान्शियल बिल, त्या सिच्युएशन मध्ये गव्हर्नरला विथहोल्ड करण्याची किंवा म्हणजे बिल रिकन्सिडरेशन साठी पाठवण्याची तरतूद किंवा ती डिस्क्रिशनरी पॉवर नाहीये. So he is required to act as per the advice of the Council of Ministers of the state. The situation of withholding assent may arise only in case of a private member's bill. So ही जी discretionary power आहे बिल withhold करण्याची, ती फक्त प्रायव्हेट मेंबर बिल पर्यंत मर्यादित राहते. आता हा मुद्दा तुमच्या पुस्तकांमध्ये, रेफरन्स बुक्स मध्ये डायरेक्टली मेन्शन केलेला नाहीये, त्यामुळे हा मुद्दा समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की ठीक आहे गव्हर्नरकडे डिस्क्रिशनरी पॉवर नाहीये का? तर आहे, पण ती फक्त प्रायव्हेट मेंबर बिल पुरती मर्यादित आहे. इतर केसेसमध्ये, इतर बिल्समध्ये गव्हर्नमेंट हॅज टू ऍक्ट बाय कन्व्हेन्शन ऑन द ऍडवाइस ऑफ द काउन्सिल. हा मुद्दा क्लिअर ठेवा. त्यानंतर बघा, द रिटर्न ऑफ एनी बिल टू द स्टेट लेजिस्लेचर फॉर रिकन्सिडरेशन इज टू बी डन बेस्ड ऑन मिनिस्टेरियल ऍडवाइस. सो एखादा प्रायव्हेट मेंबर बिल फॉर एक्झाम्पल गव्हर्नरकडे आलं आणि काउन्सिलला असं वाटतंय की ते बिल पास नाही झालं पाहिजे, तर काउन्सिल गव्हर्नरला ऍडवाइस करेल की बाबा तू ह्या बिलला काय कर, विथहोल्ड कर किंवा रिकन्सिडरेशन साठी पाठव. त्या सिच्युएशन मध्ये गव्हर्नर त्याची डिस्क्रिशनरी पॉवर वापरू शकतो. सो त्यांनी सांगितलं रिटर्न ऑफ बिल फॉर द कन्सिडरेशन इज टू बी डन ऑन मिनिस्टेरियल ऍडवाइस. However, governors in the past have exercised their discretion in returning bills like the Tamil Nadu governor with respect to the bill prohibiting online gambling. म्हणजे इथे त्यांनी एक उदाहरण दिलंय की कसं तमिळनाडूच्या गव्हर्नरनी एका बिलच्या केसमध्ये स्वतःच्या डिस्क्रिशन मध्येच बिल विथहोल्ड केलं होतं विदाउट ऍडवाइस ऑफ काउन्सिल. सो हे अनकॉन्स्टिट्युशनल झालं किंवा अशा पॉवर्स जे गव्हर्नर एक्सरसाइज करताय अशा पॉवर ना कॉन्स्टिट्यूशननी गव्हर्नरला दिल्या ना कुठल्या रूल्सनी गव्हर्नरला देण्यात आलेल्या आहेत. सो इथे लक्षात घ्यायचंय डिस्क्रिशनरी पॉवर जी आहे गव्हर्नरची ती ऑन ऍडवाइस ऑफ काउन्सिलच आहे. ओके, ही म्हणजे हा मुद्दा एक लक्षात ठेवा. आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कमिटीजनी, कमिशन्सनी काही रेकमेंडेशन्स केले होते की गव्हर्नर जी त्याची मनमानी करतोय किंवा इनडायरेक्टली ज्या स्टेट्समध्ये ऑपोजिशन पार्टीज आहेत त्या स्टेट्समध्ये गव्हर्नरच्या थ्रू किंवा गव्हर्नरच्या माध्यमातून सेंटर त्या पॉलिटिक्समध्ये, स्टेट पॉलिटिक्समध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजे गव्हर्नर थोडक्यात कोण आहे? हो, एजंट आहे सेंटरचा. सो अल्टिमेटली गव्हर्नर विल डू व्हॉट द सेंटर विल क्लेम. सो त्या सिच्युएशन मध्ये अननेसेसरी इंटरफेरन्स ऑफ स्टेट ऑफ सेंटर इनटू द स्टेट लेजिस्लेचर हा वाढत चाललाय. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वेगवेगळ्या कमिशन्सनी, जसं की सरकारिया कमिशन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ऑफ 1969,
नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन 2001 ह्या वेगवेगळ्या कमिशन्सनी वेळोवेळी रेकमेंडेशन्स दिले होते की गव्हर्नरच्या पॉवर्स मध्ये थोडे मॅनिप्युलेशन्स किंवा बदल घडवून आणण्याची गरज आहे. जसं की कुठले बदल बघा. So या कॉन्टेक्स्ट मध्ये देयर हॅव बीन रेकमेंडेशन्स टू एन्श्योर द सिलेक्शन ऑफ गव्हर्नर थ्रू अ कोलिगम. म्हणजे जसं सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टाच्या जजेसला कोलिगमच्या अनुषंगाने किंवा माध्यमातून निवडलं जातं, तसं कोलिगम मेकॅनिझमनी गव्हर्नरला इलेक्ट करण्यात यावं. त्यानंतर फिक्स्ड टेन्युअर असावा गव्हर्नरचा. द ऑफिस ऑफ गव्हर्नर शुड नॉट बी इन द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. काउन्सिलला जर वाटलं की गव्हर्नर मनमानी करतोय तर त्यासाठी एक इम्पिचमेंटची प्रोसेस असावी विथ रेफरन्स टू अ गव्हर्नर ऑफ द स्टेट. सो इम्पिचमेंटची प्रक्रिया असावी गव्हर्नरला. सो या सगळ्या तरतुदी अमेंड करून कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन करण्यात याव्यात. अशा तरतुदी वेगवेगळ्या कमिशन्सनी वेळोवेळी रेकमेंड केल्या होत्या. सो येस, जर ह्या रिलेटेड आर्टिकल किंवा क्वेश्चन तुम्हाला आला तर हे सगळे मुद्दे तुम्ही मांडू शकता आणि हे क्लिअर बॅकग्राऊंड किंवा क्लिअर पिक्चर तुमच्या डोक्यात ठेवा. इनडायरेक्टली ह्यातले क्वेश्चन्स प्रिलिम्स मध्ये सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. फाइन. सो आय होप दिस आर्टिकल इज क्लिअर फॉर यू ऑल. वी मूव्ह टू द सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ द डे. या कॉन्टेक्स्ट मध्ये अदानीज प्रोजेक्ट इन श्रीलंका. आता झालं असं होतं, हिंडलबर्ग म्हणजे अलिगेशन्स नंतर अदानी पॉवर खूप मोठ्या लॉस मध्ये गेला होता. ओके, अदानी एंटरप्राइजेस. सो त्यातून रिकव्हर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नसेल का? अल्टिमेटली त्यांनी प्रयत्न केले. जसं की तुम्ही हेडलाईन्स वाचल्या असतील की जेव्हा त्यांच्यावरती करप्शनचे ब्रायबरीचे क्लेम्स आणण्यात आले होते तेव्हा श्रीलंकाने काय केलं होतं? श्रीलंकाने असं डिक्लेअर केलं होतं की श्रीलंका कॅन्सल्स पॉवर परचेस अग्रीमेंट विथ अदानी ग्रीन एनर्जीज लिमिटेड. त्यानंतर अदानी ग्रुपनी याला कसं रिस्पॉन्ड केलं की डील कॅन्सल झालेली नाहीये. ओके, डील कॅन्सल झालेली नाहीये, फक्त तिथं रिकन्सिडरेशन चालू आहे नव्या अँगलनी. आणि जे की बट ऑब्वियस आहे, जेव्हा अशा मोठ्या इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मध्ये जर एखादी केस झाली किंवा करप्शनचे चार्जेस लागले तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत ते रिकन्सिडरेशन करतील. हे बाय कन्व्हेन्शन चालत येतं. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये अदानी ग्रीन एंटरप्राइजेसनी कशा प्रकारे रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला होता हे थोडक्यात समजून घ्या. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये अदानी ग्रीन एनर्जीज यांनी सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SECI सोबत डील क्रॅक केली होती, ज्यामध्ये त्यांनी 1799 मेगावॅट्स ऑफ एनर्जी जनरेट करण्याची कमिटमेंट दिली होती. सो अदानी ग्रीन एंटरप्राइजेस साइंड अ डील विथ सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया टू जनरेट अराउंड 1799 मेगावॅट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यासोबत अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. गुजरातमध्ये कच्छ रिजन मध्ये, गुजरातमध्ये कडवा डिस्ट्रिक्ट मध्ये त्यांनी जगातला वर्ल्ड मधला लार्जेस्ट रिन्युएबल सोलार एनर्जी पॉवर प्लांट इन्स्टॉल केलेला आहे. फाइन. सो दे हॅव इन्स्टॉल्ड और दे हॅव incorporated or signed a deal to set up world's largest renewable energy power plant in Gujarat. हे दुसरे प्रयत्न झाले. त्यासोबत अजून जर प्रयत्न तुम्ही डिस्कस केले किंवा अजून ऍक्शन्स विथ रिगार्ड टू अदानी एंटरप्राइजेस जर तुम्ही डिस्कस केले तर तुम्हाला हे देखील दिसेल की डेप्थ कमी करण्यासाठी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी अदानी ग्रीन एनर्जीज मध्ये त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट देखील केलेली आहे. मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती टप्प्यामध्ये? 9350 crores एवढा पैसा अदानी ग्रुप्सने अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स मध्ये घातलेला आहे. सो येस, टू रिड्यूस द डेप्थ बर्डन and to increase growth in the market or in the stocks in the investors, अदानी एंटरप्राइजेसने किंवा अदानी ग्रुप्सनी भरपूर जास्त प्रयत्न वेळोवेळी केलेले आहेत. त्यातले दोन प्रयत्न किंवा 2-3 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता. वेळ पडली प्रसंगास तुम्ही वापरू शकता एसे रायटिंग मध्ये. अदानी ग्रीन एंटरप्राइजेस मेड अ डील विथ सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विथ रिस्पेक्ट टू जनरेशन ऑफ 1799 मेगावॅट्स ऑफ एनर्जी. आणि त्यासोबत त्यांनी अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट मध्ये 9350 crores रुपीज घातले आहेत स्वतःच्या खिशामधून. ओके, अँड ऑल दिस एफर्ट्स आर बेसिकली टू रिड्यूस द डेप्थ बर्डन अँड टू इन्क्रीज द ग्रोथ रेट ऑफ द स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट्स इन द ग्लोबल मार्केट और इन इंडियन मार्केट, लेट अस से. सो आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये जो हा प्रोजेक्ट आहे जो न्यूजपेपरने मेन्शन केलाय विथ रिस्पेक्ट टू द श्रीलंका ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट. सो व्हाट इज द प्रोजेक्ट अबाउट? Adani Green Energy Limited is to build a wind power plant in the Mannar and Punerin towns in Sri Lanka. या दोन टाउन्सची नावं लक्षात ठेवा, प्रिलिम्स मध्ये विचारले जाऊ शकतात.
According to the Sri Lankan authorities, the project is expected to add at least 350 megawatts to the islands, that is Sri Lanka's national grid by 2025. सो श्रीलंकाला त्याचा फायदा काय होणार आहे? 2025 पर्यंत 350 मेगावॅट्सची एक्सेस सरप्लस एनर्जी जनरेशन ही या प्रोजेक्ट थ्रू स्पॉन्सर किंवा म्हणजे जनरेट होणार आहे श्रीलंकासाठी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हाय आर द लोकल्स अपोजिंग द प्रोजेक्ट, म्हणजे त्या आयलंड मधले जे लोकलाइट्स आहेत ते त्या प्रोजेक्टला का क्रिटिसाइज करतायत? तर त्याचं रिझन लक्षात घ्या. रेसिडेंट्स ऑफ मन्नार हॅव बीन रेजिंग कन्सर्न्स ओव्हर द प्रोजेक्ट्स likely impact on a crucial bird corridor in the region. आता तिथला जो region आहे that is Gulf of Mannar, तुम्ही लक्षात घ्या. You can look at this map. तर हा जो region आहे Gulf of Mannarचा, it is ground, okay? It is a important bird corridor in the region. So the Central Asian flyway an important migratory route for many water bird species. सो जर त्या ठिकाणी एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात आलं तर अल्टिमेटली इट विल अफेक्ट द इकोलॉजी ऑफ द वॉटर बर्ड्स इन दॅट एरिया. सो गल्फ ऑफ मन्नारच्या आजूबाजूला त्या रिजन मध्ये जे कुठल्या मायग्रेटरी बर्ड स्पीशीज आहेत त्यांच्या पॉप्युलेशन वरती किंवा त्यांच्या हॅबिटेट वरती, त्यांच्या इकोसिस्टम वरती काय होणार आहे? परिणाम होणार आहे, नेगेटिव्ह परिणाम होणार आहे. सो इट विल अफेक्ट द लाईव्हलीहुड्स ऑफ लोकल फिशरमेन and also the bird species, especially the water bird species in the Gulf of Mannar. सो या प्रॉब्लेममुळे तिथल्या लोकलाइट्सनी या प्रोजेक्टला काय केलंय? क्रिटिसाइज केलंय, विरोध केलेला आहे. त्यासोबत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स किंवा इंटरेस्ट पाहिला अदानी ग्रीन एंटरप्राइजेसचा इन द रिन्युएबल एनर्जी सेक्टर, जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक परीक्षेमध्ये, सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही कुठले पॉइंट्स मेन्शन करू शकता बघा. Adani Green Energy debuted, that is began investments in 2015 with 648 megawatt solar project, the world's largest single location unit at Kamuthi in Tamil Nadu. त्यासोबत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मधलं किंवा जनरेशन कमिटमेंट्स बद्दल बोललात तर त्या ठिकाणी इंडिया हॅज सेट इट्स साइट ऑन अटेनिंग 450 gigawatt renewable energy capacity by 2030 and is racing to meet the target of 175 gigawatt by 2022, जे की अचीव झालेलं आहे 99% 2022 मध्ये. त्यानंतर इट ऑल्सो एम्स ॲट रेझिंग द शेअर ऑफ नॅचरल गॅस इन द एनर्जी बास्केट फ्रॉम 6.2 to 15% बाय 2030. सो बघा, तुम्हाला हे सगळे फॅक्च्युअल मुद्दे मी मांडून दिलेले आहेत की जे फॅक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू अदानी ग्रीन एंटरप्राइजेस और देअर ग्रीन अँड रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट्स. कारण हा मुद्दा वारंवार पेपरनी कव्हर केलेले आहेत, यावरती बऱ्याचदा डिबेट्स तुमच्या एडिटोरियल मध्ये देखील आलेले आहेत. सो येस, दिस पॉइंट बिकम्स अन इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ डिस्कशन फॉर युअर मेन्स एक्झाम. आता पुढचा आर्टिकल म्हणजे रेग्युलेटिंग इंडियाज थर्मल पॉवर एमिशन्स. अत्यंत सोपा एडिटोरियल आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये इथे. आता दे आर टॉकिंग अबाउट की थर्मल पॉवर प्लांट्स जे असतात भारतामध्ये त्यातून मल्टिपल किंवा मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस गॅसेस एमिट होतात. सो त्या ग्रीन हाऊस गॅसेसला कंट्रोल करण्यासाठी, त्यांचा एमिशन कंट्रोल करण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजला कॉम्बॅट करण्यासाठी तुम्ही कुठले मेजर्स घेऊ शकता, राईट? सो आता त्या ठिकाणी त्यांनी कुठले टेक्निकल सोल्युशन्स मांडलेले नाहीयेत पेपरमध्ये, त्यांनी डाटा अनालिसिस दिलाय जो की जास्त आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा नसतो. सो जर तुम्हाला प्रश्न आला इन केस की थर्मल एनर्जी एमिशनच्या बाबतीत भारत कुठले प्रयत्न घेऊ शकतो किंवा कुठली टेक्नॉलॉजी अडॉप्ट करू शकतो, सो त्यासाठी तुम्हाला काही मुद्दे माहिती पाहिजेत. सो ते आपण डिस्कस करूया. वन कॅरेक्टरिस्टिक ऑफ थर्मल पॉवर जनरेशन इज रिक्वायरमेंट फॉर फिल्ट्रेशन टू मेंटेन परफॉर्मन्स विदिन एन्व्हायरमेंटल पॅरामीटर्स. म्हणजे पर्यावरणाला व्यवस्थित राखून, दॅट इज सस्टेनेबल ग्रोथ जर करायची असेल तर थर्मल पॉवर जनरेशन प्लांट्स मध्ये फिल्टर्स इन्स्टॉल करण्याची गरज आहे. किंवा जे हवा किंवा जे एअर पोल्युशन होतंय बिकॉज ऑफ थर्मल पॉवर प्लांट्स, त्याला जर कमी करायचं असेल तर थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये फिल्टर्स इन्स्टॉल करण्याची गरज आहे, फिल्टरिंग युनिट्स एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. विथ सच स्टँडर्ड्स अँड रेग्युलेशन्स, जर असे स्टँडर्ड्स आपण सेट केले, रेग्युलेशन्स घडवून आणले तर त्यांनी काय होईल? The challenge for the manufacturers and designers of filtration equipments is to maintain appropriate air and gas flow rates. सो असं जर करायचं असेल, जर फिल्ट्रेशन मेकॅनिझम इन्स्टॉल करायची असेल थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये, तर सर्वात मोठी चॅलेंज कुठं फेस करावे लागते की आपल्याला एक अप्रोप्रिएट बॅलन्स्ड फ्लो मेंटेन करायचंय एअर आणि गॅसेसच्या मध्ये. ओके, सो त्यानंतर लक्षात घ्या त्यांनी सोल्युशन दिलंय रिगार्डिंग फॅब्रिक फिल्ट्रेशन. सो दे आर सेइंग की फॅब्रिक फिल्ट्रेशन मेकॅनिझम या ठिकाणी उत्तम ठरू शकते. ते कसं बघा, कारण त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स असतात जे काय करतात,
when operated with the right kind of control can capture very fine dust particles and can capture those to lower limits. म्हणजे यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की फिल्ट्रेशन मेकॅनिझम मध्ये, फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजी मध्ये जर तुम्ही फॅब्रिक फिल्ट्रेशन इन्स्टॉल केलं तर त्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स असतात जे की अत्यंत फाईन डस्ट पार्टिकल्सला सुद्धा ट्रॅक करू शकतात, कॅप्चर करू शकतात आणि बाहेर एमिट करण्यापासून रोखू शकतात. ओके, सो when people have to look at upgrading the technology with respect to filtration of thermal power plants, they tend to choose fabric filtration because it requires less power to run and also it is cost effective and conventional. कारण ह्यासाठी पॉवर सुद्धा कमी लागते हे ऑपरेट करण्यासाठी. कॅपिटल इक्विपमेंट इन्व्हेस्टमेंट्स इज लेस. ज्या ठिकाणी तुम्हाला पैसा घालायचे ह्या मेकॅनिझमसाठी, ह्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा कमी लागते. And the ROI is better, results and output is better. Okay, so ह्या ठिकाणी आपण एक सोल्युशन, प्रॅक्टिकल सोल्युशन मांडू शकतो आपल्या उत्तरामध्ये. फॅब्रिक फिल्ट्रेशन मेकॅनिझम ज्यामध्ये काय होतंय, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन होतंय ज्याच्यामुळे अगदी फाईन डस्ट पार्टिकल सुद्धा ट्रॅक होत आहेत, एमिशन पासून आपण त्यांना थांबवू शकतो. त्यासोबत अपग्रेडेशन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी फॅब्रिक फिल्ट्रेशन इन्स्टॉल करण्यात यावं जे की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, चांगले रिझल्ट देत आहे आणि त्यासोबत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला लागणार आहे ती सुद्धा कंपॅरेटिव्हली इतर टेक्नॉलॉजीच्या कंपॅरिझन मध्ये कमी आहे आणि अफोर्डेबल आहे. ओके, त्यासोबत या आर्टिकल मध्ये एका बॉडीचा उल्लेख करण्यात आलेला आहे, दॅट इज सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी. सो या बॉडी बद्दल आपण थोडक्यात डिस्कस करूया की याचा रोल काय आहे आणि ही बॉडीचं नेचर काय आहे. सो इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी, इट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. अल्टिमेटली आपण एका लॉच्या द्वारे त्याला एस्टॅब्लिश केलेलं आहे. सो ती एक लीगल बॉडी आहे, दॅट इज स्टॅच्युटरी बॉडी आहे. सो इट इज अ स्टॅच्युटरी बॉडी एस्टॅब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर प्रोव्हिजन ऑफ इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन ऍक्ट ऑफ 1998. सो त्यांचे फंक्शन्स काय आहेत जरा वाचून एकदा ठेवा. आला तर प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो कारण मेजॉरिटी टाइम्स जे तुमच्या हिंदू मध्ये, इंडियन एक्सप्रेस मध्ये विशिष्ट बॉडीज किंवा कमिटीजचा उल्लेख असतो, त्यांचा विशिष्ट एम किंवा फंक्शन्स यावरती प्रश्न येऊ शकतो. सो टू रेग्युलेट द टॅरिफ ऑफ जनरेटिंग कंपनीज ओन्ड और कंट्रोल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, हा एक उद्देश झाला. त्यानंतर टू रेग्युलेट द टॅरिफ ऑफ जनरेटिंग कंपनीज अदर दॅन दोज ओन्ड और कंट्रोल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट स्पेसिफाइड इन क्लॉज, दॅट इज if generating companies enter into or have a composite scheme for generation and sale of electricity in one or more than one state. तिसरा मुद्दा टू रेग्युलेट इंटरस्टेट ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, ह्याच्यावर येऊ शकतो प्रश्न आला तर. ओके, सो सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी हॅज अ रोल टू रेग्युलेट इंटरस्टेट ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये इलेक्ट्रिसिटी सेल करायची असेल, त्याचं कन्झम्पशन करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड कायदे किंवा त्याच्याशी रिलेटेड रेग्युलेशन कोण पाहणार तर ते सेंट्रल इलेक्ट्रिकल ऑथॉरिटी पाहणार, हँड ओव्हर करणार. टू डिटरमाइन टॅरिफ फॉर इंटरस्टेट ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, टू इश्यू लायसेन्सेस टू पर्सन्स टू फंक्शन एज ट्रान्समिशन लायसेन्स and electricity trader with respect to their interstate operations. So license grant करणं, regulations घडवून आणणं, authority claim करणं, interstate transmission of electricity त्याच्या consumption वरती मर्यादा आखणं, rules आणि regulations frame करणं. सो हे सगळं काम पुन्हा अंडर केलं जातं बाय द सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी विच इज अ स्टॅच्युटरी बॉडी. फाईन, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. दॅट्स इट. Now we move towards the last article of the day, that is on the appointment of ad hoc judges. आता या नावातच आहे बघा काय सांगतात ते, ad hoc judges. सर्वात पहिला प्रश्न, ad hoc judges कधी नेमले जातात किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये नेमले जातात, तर त्यावरती उत्तर असं आहे इन केस ऑफ अनफोर्सीन सर्कमस्टन्सेस. ओके, और एक्सेप्शनल केसेस. म्हणजे नेमकं काय अनफॉर्च्युनेट सर्कमस्टन्सेस और एक्सेप्शनल सिच्युएशन्स म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, हायकोर्ट मध्ये लाखो केसेस पेंडिंग आहेत आणि ते लाखो केसेस पेंडिंग लाखो केसेस सॉल्व्ह करण्यासाठी तितके नंबर ऑफ जजेस सुद्धा नाहीयेत हायकोर्टामध्ये. जजेसची वेकेन्सी सुद्धा जास्त आहे. ऑल सीट्स और ऑल द सीट्स ऑफ द जजेस ऑफ द हायकोर्ट आर नॉट फिल्ड येट. सो त्या सर्कमस्टन्सेस मध्ये इतका जास्त वर्कलोड डील करण्यासाठी ऍड हॉक जजेसला नेमलं जातं. आता असे जे ऍड हॉक जजेस नेमले जातात ते युजुअली कोण असतात, युजुअली दे आर रिटायर्ड जजेस ऑफ द हाय कोर्ट. ओके, सो युजुअली दे आर रिटायर्ड जजेस, लक्षात ठेवा. सो ऍड हॉक मध्ये
मध्ये ज्या जजेसची नेमणूक केली जाते मेजॉरिटी टाइम्स दे आर रिटायर्ड जजेस ऑफ द हायकोर्ट रिस्पेक्टिव्ह हायकोर्ट्स. त्यानंतर अनफोर्सिन एक्सेप्शनल सिच्युएशन्स मध्ये सर्कमस्टन्सेस मध्ये अशा ॲडहॉक जजेसची नेमणूक केली जाते जेव्हा एक्स्ट्रा बर्डन एक्झिस्टिंग हायकोर्ट मधल्या जजेस वरती येतो. फाईन. आता ह्या रिलेटेड काही प्रोव्हिजन्स मध्ये बदल करण्याची गरज आहे असं त्या ठिकाणी कोर्टाने ज्युडिशरीने क्लेम केलं होतं. आता एक एक गोष्ट आपण बघूया. आर्टिकल 224A अमेंडमेंटने इंट्रोड्यूस करण्यात आला होता. इट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1963 which allows the appointment of retired judges to the high courts on an ad hoc basis, that is temporary basis. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ad hoc judges परमनंट नसतात. जोपर्यंत तो वर्कलोड एक्स्ट्रा प्रेशर रिझॉल्व्ह होत नाही, सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत त्यांची नेमणूक केली जाणार आहे. एकदा का तो एक्सेस वर्कलोड रिझॉल्व्ह झाला, डील झाला, त्यानंतर ॲडहॉक जजेस सुद्धा ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होतात. इट इज नॉट अ परमनंट बॉडी और परमनंट पोझिशन. Such appointments require the consent of both the retired judges and the President of India. हा महत्वाचा मुद्दा प्रिलिम्स साठी. कन्सेंट ऑफ रिटायर्ड जजेस म्हणजे ज्या रिटायर्ड जजला तुम्ही ॲडहॉक जज म्हणून नेमू इच्छिता त्यांची परमिशन घेणं किंवा त्यांचा कन्सेंट घेणं महत्वाचं आहे. आणि त्यासोबत ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इथं तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. वी आर टॉकिंग अबाउट हायकोर्ट ऑफ द स्टेट. सो तुम्हाला ऑप्शन्स मध्ये देऊ शकतात की हायकोर्ट मध्ये जर ॲडहॉक जजेसची नेमणूक करायची असेल तर कुणाचा कन्सेंट आवश्यक आहे. तुम्हाला एक ऑप्शन देतील कन्सेंट ऑफ द रिटायर्ड जज आणि दुसरा ऑप्शन देतील गव्हर्नर. सो विद्यार्थी तिथे कन्फ्युज होऊ शकतात. हायकोर्ट म्हणजे गव्हर्नर असेल, सुप्रीम कोर्ट म्हणजे प्रेसिडेंट असेल, सो तिथं गडबडायचं नाहीये. त्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे रिटायर्ड जज ज्याला नेमायचंय ऍज अ ॲडहॉक जज आणि त्यासोबत प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, नॉट गव्हर्नर ऑफ द स्टेट. इथं फसू नका. These judges receive allowances as determined by the president's order. सो त्यांचे अलाउन्सेस किंवा सॅलरीज आणि प्रिव्हिलेजेस कसे ठरवले जातील बाय प्रेसिडेंट्स ऑर्डर. Again another important point. And they will exercise the same jurisdiction powers and privileges as the sitting judge of the high court. The detailed procedure for such appointments is outlined in the 1998 memorandum of procedure. आता ह्यामध्ये बदल काय करण्याची तरतूद आहे की बघा, याच्या आधी म्हणजे 2024च्या आधी रूल किंवा कन्व्हेन्शन कसं होतं की जर एखाद्या हायकोर्ट मध्ये 20% पेक्षा जास्त वेकेन्सीज असतील तर आणि तरच त्या सिच्युएशन मध्ये फक्त ॲडहॉक जजेसची नेमणूक केली जाईल, नॉट अदरवाइज. म्हणजे 20% वेकेन्सीज हा क्रायटेरिया फुलफिल झाला पाहिजे, 20% किंवा 20% पेक्षा जास्त. पण आता सध्या हायकोर्टाने किंवा ज्युडिशरीनी ही तरतूद केलेली आहे की या क्लॉज मध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. का? कारण त्याचं रिझन असं आहे, तुम्ही समजू शकता की जवळपास 62 लाख पेंडिंग केसेस आहेत हायकोर्टामध्ये. वेगवेगळ्या हायकोर्टांचा जर आपण आकडा लावला तर तुम्ही समजू शकता 62 लाख पेंडिंग केसेस आहेत, विच इज अ व्हेरी ह्यूज नंबर. या 62 लाख केसेसला पेंडिंग करण्यासाठी ज्या प्रोपोर्शन मध्ये पेंडिंग केसेस वाढत जात आहेत त्या प्रोपोर्शन मध्ये जजेसची संख्या किंवा जजेसची अपॉइंटमेंट किंवा वेकेन्सीजची रिकव्हरी होत नाहीये. म्हणजे जर तुम्ही दोन ग्राफ्स कम्पेअर केले, फक्त तुमच्या समजण्यासाठी सांगतेय, जर तुम्ही दोन ग्राफ्स कम्पेअर केले तर हा जर ग्राफ असेल विथ रिगार्ड टू रिडक्शन इन वेकेन्सीज और अपॉइंटमेंट ऑफ द जजेस ऑफ हायकोर्ट, तर त्याच्या उलट असा ग्राफ आहे तुमच्या पेंडन्सी ऑफ केसेसचा. सो ही सर्व सिच्युएशन लक्षात घेताच हा एक्स्ट्रा वर्कलोड डील करण्यासाठी आपल्याला ही कंडिशन दॅट इज 20% क्रायटेरिया डायल्यूट करण्याची गरज आहे. सो जरी 20% वेकेन्सीज नसतील तरी देखील आता अशी वेळ आहे, काळाची गरज आहे टू एन्श्योर टाइमली जस्टिस डिलिव्हरी की ह्या ठिकाणी ॲडहॉक जजेस नेमण्यात यावेत, even if there is no 20% or higher than 20% vacancies in the respective high courts. Fine. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळे ट्रिगर पॉइंट्स म्हणजे सर्कमस्टन्सेस, जसं की इफ वेकेन्सीज इन द हाय कोर्ट एक्सीड 20%, if cases in the specific category have been pending for more than 5 years, म्हणजे एखाद्या सिच्युएशन मध्ये काही केसेस 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी पेंडिंग राहिलेले आहेत, सो त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही ॲडहॉक जज नेमू शकता. त्यानंतर इफ मोर दॅन 10% ऑफ द हाय कोर्ट्स केसेस आर पेंडिंग फॉर मोर दॅन 5 years, किंवा if the case disposal rate is lower than the rate at which new cases are filed, म्हणजे केस ज्या रेट मध्ये सॉल्व्ह होत आहेत त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट रेट मध्ये केसेस पेंडिंग किंवा पाईल अप होत जात आहेत, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही ॲडहॉक जजेस नेमू शकता. ओके, सो या 4 कंडिशन्स मध्ये अपार्ट फ्रॉम द 20% क्रायटेरिया तुम्हाला ॲडहॉक जज नेमण्याची तरतूद किंवा परमिशन ग्रँट करण्यात येऊ शकते. सो दॅट इज द प्रेझेंट क्लॉज.
फाईन, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रिलिम्ससाठी अत्यंत इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बघा, ज्युडिशरीवरती एखादा तरी क्वेश्चन दरवर्षी पेपरमध्ये प्रिलिम्समध्ये विचारला जातो. सो त्या कॉन्टेक्स्ट मधून कुठल्या नवीन कंडिशन्स आहेत किंवा कुठल्या केसेसमध्ये ऍडहॉक जज नेमण्याची तरतूद आहे, ऍडहॉक जजेसचे प्रोव्हिजन्स कुठले, त्यांच्यासाठी कन्सेंट कोणाचा लागतो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित एकदा वाचून ठेवा. फाईन. So by this, we finally come towards end of today's Hindu analysis and I stop here for today. Thank you.